आणि आता आपण पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधल्या बल्लाळवाडीमध्ये शेतकऱ्याच्या घराजवळ बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न, गोठ्यामधील पाळीव कुत्र्यानं बिबट्याला पळवून लावलं। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल रखडला, 7 महिन्यांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत, विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त। पुणे शहरामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये 4000 मतदान केंद्र असणार, संपूर्ण शहरातील 3946 मतदान केंद्रांची निर्मिती, पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात येणार। पुण्यामध्ये पुढील 2 दिवस हवामान स्थिर राहणार, शहर आणि परिसरामध्ये किमान तापमानामध्ये घट कायम। गेल्या आठवड्याभरापासून किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं, त्यामुळे शहरातील थंडी कायम राहणार असल्याची शक्यता। धुक्यामुळे पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या 4 विमानांची सेवा रद्द, तर 13 विमानांना उशीर झाला। दिल्लीला जाणाऱ्या काही विमानांना 8 तासांपेक्षा अधिक उशीर। लोणावळ्यामध्ये लोहमार्गाचं विस्तारीकरण पूर्ण, मुंबई पुणे रेल्वे प्रवासामध्ये आता प्रवासी गाड्यांना मालगाड्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही। पीएमआरडीए तर्फे 833 घरांची सोडत जाहीर, अर्ज भरण्याची अंतिम मुदत 27 जानेवारीपर्यंत, अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी सुवर्णसंधी। पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये भीषण अपघात, अपघातामध्ये 1 महिला ठार तर 1 जण गंभीर जखमी। पुणे अहिल्यानगर महामार्गावर झाला अपघात, भरधाव कारची सळईनं भरलेल्या ट्रकला पाठीमागून धडक। पिंपरी चिंचवडच्या दापोडी पोलिसांना चोरीला गेलेले 50 हस्तगत मोबाईल हे हस्तगत करण्यात यश आलेलं आहे। 5 लाख रुपयांचे मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत, मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका, हवामानातील बदल आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे फळबागांचं नुकसान, शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। 1 जानेवारी ते 3 जानेवारीपर्यंत 3 दिवस तुळजाभवानीची सिंहासन पूजा बंद राहणार। तुळजाभवानी मंदिर संस्थांची माहिती, 3ही दिवशी तुळजाभवानीच्या पुजारी मंडळासाठी सिंहासन पूजा आरक्षित। वर्ध्याच्या कोरामध्ये कृष्णापेठ हनुमान मंदिरामध्ये यात्रा महोत्सव, मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी। नंदुरबारमधील 1,65,000 लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित, ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना आणि सबरी घरकुल योजना राबवली जाते। गोंदियामध्ये नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी जनजागृती रॅलीचं आयोजन, रॅलीमध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग, नशा सोडा जीवन जोडा या घोषणा देत जनजागृती। नंदुरबारमध्ये थंडीचा पारा वाढल्यामुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वाढ खुंटली, शेतकरी संकटात। वर्ध्यामध्ये दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, नालवाडी शिवारामध्ये नाकाबंदी करून कारवाई, 4 चाकी आणि दुचाकीवरून दारूसाठा जप्त।